शनिवारच्या मिसाचे हेतू स्वर्गवासी फादर जॉनी निकोलस यांच्या स्मरणार्थ देणार लुमिया डिसोजा, स्वर्गवासी पतीच्या स्मरणार्थ देणार लुझान इनाज गोम्स. रविवारच्या मिसाचे हेतू मुलाला आजारातून पुनर्जन्म दिल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी देणार अनामिक, मम्मी पप्पाला आजारातून पुनर्जन्म दिल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी देणार अनामिक. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुझ्याबरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधूंनो, या पवित्र उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र आहोत म्हणून आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमा मागूया. हे प्रभू येशू, तू सर्वसमर्थ परमेश्वर व शांतीचा राजपुत्र आहेस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू परमेश्वराचा पुत्र व मरेचा पुत्र आहेस. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू मनुष्याला शब्द व पित्याचे ऐश्वर्य आहेस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरा, तुझ्या कृपेमुळेच आम्ही तुझी योग्य अशी सेवा शक्ती करू शकतो. आमच्या श्रद्धेप्रमाणे आचरण करण्यास व तू अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवन प्राप्तीची आशेने वाट पाहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे फिलिपकरास पत्र
यातून घेतलेले वाचन. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैनावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे मला समजते. हरेक प्रसंगी अन्नतृप्त असणे व शुद्धीत असणे, संपन्न आणि विपन्न असणे याचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला समर्थ आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला आहात, हे ठीक केले. फिलिपीकरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासेदोनियातून निघालो तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागविली. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची माजू मांडावी अशी इच्छा धरतो. माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. एफ्रेदीत मी असताना माझ्या हाती तुम्ही जे पाठवले ते मला मिळाल्यामुळे भरपूर झाले आहे. ते जणू काही सुगंध, देवाला मान्य आणि संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा देव आपल्या गौरवी संपत्तीतून तुमच्या सर्व गरजा प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पुऱ्या करील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जनाचा वंश आशीर्वाद युक्त होईल. प्रतिसाद. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपला व्यवसाय करेल. तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील. प्रतिसाद. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. त्याचे मन स्थिर असते, तो भिणार नाही. त्याने सरळ हाताने गरिबांना दानधर्म केला आहे. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. प्रतिसाद. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काही प्रथम फळ व्हावे म्हणून पित्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्याला म्हणाला, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की
ते नाहीसे होईल तेव्हा त्याने तुम्हाला सार्वकालिक वस्थेत घ्यावे. जो अगदी थोड्या गोष्टीविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टीविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोड्या गोष्टीविषयी अन्यायी तो पुष्कळ गोष्टीविषयी अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल, आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर ते जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल. कोणत्याही चाकराला दोन धन्याची सेवा चाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्याला प्रीती करेल, अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करता येत नाही. धन, लोभी, परुषी हे सर्व ऐकत होते आणि त्याला हसत होते. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तुम्ही स्वतःला लोकापुढे नीतिमान म्हणून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो, कारण माणसांना जे परमश्रेष्ठ वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधूंनो, आपले पोप फ्रान्सिस आणि कुटुंबासाठी ते म्हणतात की 3 शब्द फार महत्त्वाचे आहेत. प्लीज म्हणजे कृपया, थँक्यू म्हणजे आभारी, आणि सॉरी म्हणजे क्षमा. आणि म्हणतात हे शब्द अगदी साधे आहेत, परंतु हे शब्द फार अर्थपूर्ण आहेत. या शब्दामध्ये ताकद आहे, आणि जेव्हा हे 3 शब्द आपण कुटुंबामध्ये नेहमी वारंवार वाहतो त्यामुळे कुटुंब चांगल्या प्रकारे राहण्यासाठी मदत होते. आजचा शब्द आहे थँक्यू. आता मी विचार करत होतो आपल्या कोपरी भाषेमध्ये थँक्यूला काय शब्द आहे, तर आपल्या कोपरी भाषेत थँक्यू शब्द नाही आहे. आता आपण मराठी शब्द वापरतो आभारी, परंतु आपल्या भाषेत शब्द नाही. मग माझ्या मनात विचारायला काय शब्द नाही, कारण आपण आभार मानण्यासाठी आपल्याला सवय नाही. आपण सगळ्यांना गृहीत धरतो, आपण कधीच बोलत नाही थँक्यू. घरामध्ये आभारी असं कधीच आपण बोलत नाहीत. आपल्या घरी आई वडील आहेत किंवा कोण आहेत आपण त्याला सांगत नाहीत, कधीच आपण बोलत नाहीत आभारी, कारण ती आपल्याला सवय झालेली आहे. परंतु आज आपण पाहिलं तर संत पॉल तुरुंगात असताना फिलिपकरांना पत्र लिहितो, आणि त्या पत्रामध्ये तो फिलिपकर लोकांचे आभार मानतो. तो म्हणतो की ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ही फार महत्त्वाची आहे. एकदा एका श्रीमंत करोडपती माणसाला विचारण्यात आलं की तुमच्या सगळ्या संपत्तीचं गुपित काय आहे, गमक काय आहे, आणि तो म्हणाला ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. इफ यू आर ग्रेटफुल देन यू आर अ रिच, इफ यू आर नॉट अ रिच. माणसाने नेहमी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मला एका पॅरिसमध्ये असा अनुभव आला की जेव्हा असं कलेक्शनला झालं का ती बाई तिकडे सांगायची आले आले पैसे मागायला, हां जसं काय पैसे झाडाला लावलेत. माझ्या प्रिय बंधूंनो, इट इज इन गिव्हिंग. आणि म्हणूनच संत पॉल आजच्या पहिल्या वाचनात सांगतो, सुरुवातच तसं करतो की मी परमेश्वरामध्ये आनंद मानतो, कारण तुम्ही फिलिपकरांनी मला पुष्कळ औदार्य दाखवलेलं आहे, माझी काळजी घेतलेली आहे. मी भुकेला असो का नसो, माझ्याकडे होतं किंवा नव्हतं, परंतु तुम्ही मला नेहमी मदत केलेली आहे, आणि त्यामुळे मी फार समाधानी आहे. आय एम कंटेंट, समाधानी आहे. हा समाधान फार महत्त्वाचा शब्द आहे. कंटेंट, माणूस कधीच समाधान नसतो, परंतु संत पॉल सांगतो मी समाधानी आहे, कारण तुम्ही माझ्या प्रॉब्लेममध्ये, माझ्या अडचणीमध्ये भागीदार झालात. मी जेव्हा मासिदोऱ्यात होतो तेव्हा तुम्ही मला मदत केली. त्यावेळेला मला कोणीच मदत केली नाही, परंतु फिलिपकरांनी मला मदत केली.
तुम्ही माझ्या मदतीला जाऊन आलात. नंतर तो म्हणतो की मी थेस्सलोनियात होतो, त्यावेळेला देखील तुम्ही मला मदत पाठवली, आणि म्हणून मी सगळ्या परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देतो. कारण हे सगळं झालेलं आहे, देवाशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून संत पॉल आपली कृतज्ञता फिलिपकरांना व्यक्त करतो. मी आणि फादर राजेश आम्ही नेहमी भुईगावकराविषयी बोलत होतो. आता उदाहरणार्थ या करोना काळामध्ये पुष्कळ लोकांनी आम्हाला जेवण पाठवलं. पुष्कळ लोक फादर आता करोना काळात तुम्ही कसं काय करता, कोण आणतं तुमचं जेवण, कोण भाजीपाला आणतं, आणि बऱ्याच वेळेला आम्हाला जेवण पाठवलं. ही आमची कृतज्ञता आहे. वी आर ग्रेटफुल, ग्रॅटिट्यूड आहे की लोक नेण्या मार्गाने त्यांच्या घरामध्ये काही कार्यक्रम असला, सोहळा असला की फादरांची पहिली आठवण ठेवतात आणि फादरांना लागलीच पाठवून देतात. सो वी आर ग्रेटफुल. कदाचित आम्ही सुद्धा कुपारी आहोत, त्यामुळे थँक्यू बोललं नसेल, परंतु मी जाहीररित्या मी आभार मानतो की तुम्ही जे प्रेम, जी आपुलकी दाखवत आहात आणि तुम्हीसुद्धा आम्हाला तुमच्या कुटुंबापैकी समजत आहात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. ही जी ग्रॅटिट्यूड आहे ही ॲटिट्यूड आहे. ग्रॅटिट्यूड इज अन ॲटिट्यूड. हा दृष्टिकोन आपण नेहमी बाळगायला पाहिजे. सतत आपण आपल्या कुटुंबात आणि परमेश्वराचे आभार मानायला पाहिजेत. परमेश्वर नेहमी देत असतो. तुम्ही आभार माना की न माना, तुम्ही बोला की न बोला, थँक्यू बोललं नाही तरी परमेश्वर तुम्हाला देत राहणार. तो देत राहतो कायमचं. आणि म्हणून आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये नेहमी परमेश्वराबद्दल गौरवोद्गार किंवा धन्यवाद पाहिजेत. त्याचे आपण आभार मानले पाहिजेत. कृतज्ञता ही जणू काही हा देवाचा आशीर्वाद आहे. हा देवाच्या आशीर्वादाचा दरवाजा आहे, ज्या दरवाजातून आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळत राहतो. आणि म्हणून जेव्हा भरपूर आशीर्वाद मिळतो त्यामुळे आपण भरपूर देवाचे निरंतर आभार मानायला पाहिजे. कारण स्तोत्रकार म्हणतो परमेश्वर नेहमी स्तुतीत राहत असतो. तेव्हा आपण त्याच्या सदा सर्व काळ स्तुती करायला पाहिजे. नाहीतर आपण एक निमित्त आहोत. परमेश्वरानं दिलं, परमेश्वरानं नेलं, परमेश्वराचं नाव धन्यवाद असो असा योग म्हणतो. आपण थोडा वेळ शांत राहून, आजपर्यंत परमेश्वर आपल्याला भरपूर आशीर्वाद दिलेले आहेत, त्या आशीर्वादाबद्दल संत पॉलप्रमाणे आपण देखील धन्यवाद लावूया, आभार मानूया. आज आपले प्राध्यापक सुभाष अंतोंटे सुद्धा यांचा वाढदिवस आहे. तसेच उद्या सेरिन फ्लोरियन फर्गोस, राल्फ मॅथ्यू डिसोजा, जेनिसा विल्यम डाबरे यांचा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे 2 लग्न आहेत. या नवदाम्पत्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. त्यांचा सोहळा चांगला व्यवस्थितपणे पार पडावा, सरकारी नियमाचं पालन करून त्यांना सोहळा पार करता यावा म्हणून परमेश्वर सामर्थ्य द्यावं, शक्ती द्यावी. त्याचप्रमाणे जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, खाटेवर आहेत, त्यांची आपण आठवण करूया. परमेश्वराचा स्पर्श त्यांना मिळावा. आपल्या चर्चचं काम चाललेलं आहे, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. आपल्या सेमेट्रीमध्ये काम सुरू झालेलं आहे, त्या कामावर देखील परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले सगळे हेतू या वेदीवर आपण आणूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या पवित्र समर्पणाचा स्वीकार कर व या समर्पणाद्वारे आमच्या पापांची क्षमा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लागले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच गरज पडत नाही. उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दुताच्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझ्या मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही दाना घेऊन तुझ्याजवळ आलेलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दाणे तू पवित्र कर. ही दाणे तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्या आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यानं देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यानं देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभव पुन्हा पुनरुत्थानाचे व स्वर्ग रोवण्याचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी या पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या बलिदानावर तू आपली कृपा दृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचं सख्य घडून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेल्या आम्हा सर्वांचे हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ता ठाई आम्ही एक शरीर एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करू. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्य कुमारी पवित्र मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्तसाक्षी व सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्हा सर्वात स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत होवो. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व बिशप व धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनीचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ए सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूंची कौलील प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हा सर्व शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाच देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य व्यसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आता आपण एकमेकात शांती वंदन करूया. जगाची पापे करशी हरण, हे स्तोत्रातून पावन आम्हाने प्रभू, तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे
जगाची पापे दूर करणारे देवाची कृपा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरे होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे आमच्या अंतःकरणात तू नवा आशादीप पेटवतोस. तुझ्यावरील प्रेमाद्वारे आम्हामधील तुझे मुक्ती कार्य अखंड चालू ठेव आणि आम्हाला सार्वकालिक सुखाकडे ने. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर सदा राहो. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मान. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करीतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. मरिया